महाविद्यालयाचा विद्यार्थी विकास मंडळ या विभागाच्या अंतर्गत निर्भय कन्या अभियान आपण कालपासून आपल्या महाविद्यालयामध्ये राबवतो आहोत। या निर्भय कन्या अभियानाअंतर्गत आज ज्यांचं विशेष व्याख्यान होणार आहे ते येवला येथील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ तथा प्रसूती तज्ज्ञ, ग्रामीण वंचित उपेक्षितांसाठी ज्यांनी आपल्या आयुष्यभर काम केलं असे प्रसिद्ध डॉक्टर आदरणीय एस.के. पाटील सर या ठिकाणी मंचावर उपस्थित झालेले आहेत। ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे ते महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सर ही मंचावर स्थानापन्न झालेले आहेत। विद्यार्थी विकास अधिकारी तथा महाविद्यालयाचे सन्माननीय उपप्राचार्य आदरणीय प्राध्यापक पंढरीनाथ दिसागत सर हेही मंचावर स्थानापन्न आहेत। त्यासोबतच महाविद्यालयाचे शैक्षणिक पर्यवेक्षक डॉक्टर रवींद्र ठाकरे सर यांच्यासहित मंचासमोर असणारे सर्व मान्यवर प्राध्यापक, विद्यार्थी विद्यार्थिनी सर्वांचं मी या निर्भय कन्या अभियानाअंतर्गतच्या आजच्या कार्यक्रमामध्ये पुनश्च एकदा खूप खूप स्वागत करतो। ग्रामीण भागातील वंचित घटकातील मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, शिक्षण प्रक्रियेमध्ये त्या सहभागी व्हाव्यात, त्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा, त्यांची ज्ञानात्मक गरज त्याबरोबरच त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा आरोग्याचा विकास व्हावा, अशा अनेक उदात्त हेतूने निर्भय कन्या अभियान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत विविध महाविद्यालयामध्ये राबवण्यात येत असतं। आपल्या महाविद्यालयातही या दृष्टिकोनातूनच निर्भय कन्या अभियानाअंतर्गत आजच्या विशेष व्याख्यानाचं आपण आयोजन केलेलं आहे। आपण कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात ज्यांनी आपल्या शिक्षणाची सोय केली, ज्यांनी गोरगरीब कष्टकरी वंचित उपेक्षित मुलांसाठी मुलींसाठी शाळा काढल्या, महाविद्यालये काढली, वसतिगृहे काढली, असे कुळ कायद्याचे जनक, संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या चळवळीचे अग्रणी नेते, महात्मा गांधी विद्यामंदिर शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या प्रतिमेस अभिवादन करून पुष्प अर्पण करून आपण कार्यक्रमाची सुरुवात करत असतो। मंचावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात करावी। आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांना विनंती करतो की आपण प्रसिद्ध डॉक्टर आदरणीय डॉक्टर एस.के. पाटील सर यांचं यथोचित स्वागत करावं, यथोचित आदरातिथ्य करावं। धन्यवाद सर। आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सरांचंही या ठिकाणी विद्यार्थी विकास मंडळाअंतर्गत स्वागत होईल। महाविद्यालयाचे सन्माननीय उपप्राचार्य तथा विद्यार्थी विकास अधिकारी आदरणीय प्राध्यापक दिसागत सर यांना विनंती करतो की आजच्या सन्माननीय अध्यक्षांचं अर्थात सन्माननीय प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सरांचं आपण यथोचित स्वागत करावं। धन्यवाद सर। यानंतर अधिकचा वेळ न घेता या कार्यक्रमामागची भूमिका विशद करण्यासाठी अर्थात प्रास्ताविक करण्यासाठी महाविद्यालयाचे सन्माननीय उपप्राचार्य विद्यार्थी विकास अधिकारी आदरणीय प्राध्यापक पंढरीनाथ दिसागत सर यांना विनंती करतो। धन्यवाद सर। महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे विद्यार्थी विकास मंडळ आयोजित निर्भय कन्या अभियान हे दुसरं पुष्प सभागृहामध्ये मंचावर उपस्थित मान्यवर, ज्येष्ठ आरोग्य क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व डॉक्टर एस.के. पाटील सर, आदरणीय प्राचार्य डॉक्टर बी.व्ही. गमे सर, डॉक्टर रवींद्र ठाकरे सर, ज्येष्ठ प्राध्यापक डॉक्टर कैलास चौधरी सर, सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मैत्रिणींनो, आता खऱ्या अर्थानं तुम्हाला प्रश्न पडला असेल, काल 2 व्याख्यानं होते, आज 3रं व्याख्यान आहे। साहजिकच सभागृहाकडे येताना पावलं थोडीशी जड होतात। बऱ्याचशा मंडळीला बसेस कायमच्याच अर्जंट असतात, 12ही महिने त्या बस फार वेगानं धावतात। 10 साडे 10ला सगळ्यांनाच बस असतात, बऱ्याच जणींना क्लासही होते,
परंतु धक्याधकीच्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेस मंचावर आपल्याला जी मान्यवर आणले जातात हे आत्यंतिक उत्कृष्ट पद्धतीचे असतात। याचं दुसरं कारण असं, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला विद्यार्थी विकासाच्या माध्यमातून युवतींचं सक्षमपणे आर्थिक दृष्टिकोनातून, सामाजिक दृष्टिकोनातून, सगळ्या दृष्टिकोनातून कल्याण व्हावं या उदात्ततेतून अलीकडल्या कालखंडामध्ये बघा वंध्यत्व ही फार मोठी समस्या निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येतं। या दरम्यान आपण जर पाहिलं तर वंध्यत्वाची समस्या ज्यावेळेस आपल्याला वैयक्तिक आयुष्याकडे येते आणि ज्यावेळेस त्यासाठी 1.5-2 लाख रुपये खर्च करावे लागतात, मग त्यावेळेस आपल्याला डॉक्टर ज्यावेळेस सल्ले देतात तर ते सल्ले आपल्याला फार मोलाचे वाटतात। मग आपण 2, 4, 6 जिल्हे ओलांडून एखादा चांगला डॉक्टर मिळावा या दृष्टिकोनातून प्रयत्न करतो, परंतु तीच माहिती आजार होण्यापूर्वी व्यवस्थित पद्धतीने मिळावी। आपल्याला आपले आरोग्य सुदृढ कसं ठेवता येईल, आहार कसा असावा, विहार कसा असावा, दैनंदिनी कशी असावी, स्वस्थ शरीरामध्ये व्यवस्थितरित्या आपण जर शरीर आपलं चांगलं असेल तरच आपण आपलं जीवन चांगलं जगू शकतो। या दृष्टिकोनातून आपल्याला आरोग्यविषयक अतिशय अनमोल स्वरूपाचं मार्गदर्शन डॉक्टर पाटील सर करणार आहेत। हाच उदात्त हेतू विद्यार्थी विकास मंडळाचा असल्याचं आपल्याला दिसून येतं। मी थांबतो, धन्यवाद। धन्यवाद सर। या कार्यक्रमामागची भूमिका आपण सविस्तरपणे विद्यार्थ्यांसमोर विशद केलेली आहे। यानंतर सन्माननीय पाहुण्यांचा यथोचित परिचय करून देण्यासाठी आमचे सहकारी डॉक्टर गणेश जावळे सर यांना विनंती करतो की आपण आजच्या सन्माननीय पाहुण्यांचा यथोचित परिचय करून द्या। निर्भय कन्या अभियानाअंतर्गत आजच्या दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येवला व येवल्याचा संपूर्ण परिसर, नाशिक जिल्हा या ठिकाणी सुपरिचित असणारे डॉक्टर S.K. पाटील सर हे आज व्याख्यानासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत। सरांचं शेतकरी कौटुंबिक पार्श्वभूमी आहे। एका शेतकरी कुटुंबातून पुढे येऊन सरांनी स्वतःचं नाव लौकिक मिळवलेलं आहे। सरांचं शिक्षण हे मेडिकल गव्हर्नमेंट कॉलेज औरंगाबाद येथे MBBS सरांनी 1977 पूर्ण केलं। सरांचं MBBS जे काही मेडिकल शिक्षण झालेलं आहे ते समाज कल्याण विभागामार्फत जी फ्रीशिपची स्कॉलरशिप दिली जाते त्याच्या माध्यमातून पूर्ण फ्रीमध्ये सरांचं शिक्षण झालेलं आहे। त्यांची आपण काय म्हणतो, त्यांनी तेवढं मार्क्स असतील ते मिळून ती फेलोशिप मिळवली आणि पूर्ण शिक्षण सरांनी फ्रीमध्ये झालेलं आहे। त्यानंतर सरांनी 14 वर्ष मेडिकल अधिकारी म्हणून जे आपल्या येवला ग्रामीण रुग्णालय असेल, नाशिक रुग्णालय असेल, राहता रुग्णालय असेल, कोपरगाव रुग्णालय असेल, या ठिकाणी सरांनी 14 वर्ष सेवा दिलेली आहे। त्यातले त्यात त्यांनी स्वइच्छेने पहिलं वर्ष दळवटसारख्या अतिशय दुर्गम जो आदिवासी सापुताऱ्याचा दुर्गम भाग आहे, आदिवासी पट्टा आहे, तिथं पहिलं वर्ष सरांनी स्वतःहून मागून घेतलं का मला त्या आदिवासी भागामध्ये सेवा करण्याचा संधी शासनाने द्यावी। त्या आदिवासी भागामधील अनेक आदिवासी जे लोक आहेत ज्यांना सर्पदंश झाले असतील अशा लोकांनाही जीवनदान देण्याचं काम सरांनी केलेलं आहे। त्यांचं DGOचं शिक्षण जे आहे ते सोलापूरला सरांनी पूर्ण केलेलं आहे। त्यानंतर अनेक सामाजिक कार्यातही सर आग्रही असतात। त्यांनी रक्तचंदन जे आता पुष्पा सिनेमा आपण बघितला, चंदनाची झाडं असतात त्यातलं जे रक्तचंदन जे असतं जे आता दुर्मिळ होत चाललं आहे त्या रक्तचंदनाच्या झाडांचं रोपांचं वाटपसुद्धा संगोपन करून त्याचं वाटपसुद्धा सरांनी केलेलं आहे। असं बहुआयामी बहुगुणी असं व्यक्तिमत्व आजच्या व्याख्यानासाठी आपल्याला उपलब्ध झालेलं आहे। एकदा टाळ्यांच्या गजरात सरांचं स्वागत सगळ्यांनी करावं। धन्यवाद सर।
अत्यंत कठीण परिस्थितीत शिक्षण घेत वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्यांनी नावलौकिक मिळवलं, ज्यांनी शिक्षण घेतलं आणि आपल्या शिक्षणाचा फायदा वंचित, उपेक्षित, दुर्गम भागातील लोकांसाठी सेवावृत्तीनं त्यांनी करून घेतला, असं महनीय व्यक्तिमत्व अर्थात डॉक्टर S.K. पाटील सर आज आपल्या येथे उपस्थित आहेत. खरं तर पाटील सरांचा आपल्या महाविद्यालयाप्रती नेहमीच स्नेह राहिलेला आहे. त्यांचं प्रेम आपल्या महाविद्यालयाला नेहमीच मिळत राहिलेलं आहे. आजही आदरणीय पाटील सर या ठिकाणी आले. मी आदरणीय पाटील सरांना विनंती करतो की आमच्या विद्यार्थिनींना आपण यथोचित मार्गदर्शन करावं. धन्यवाद. खूप चांगल्या शब्दात सरांनी माझा परिचय करून दिला. मी खरोखर इतका मोठा आहे का मला शंका यायला लागली. आजच्या या निर्भय कन्या अभियानाच्या दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष आमचे घनिष्ठ मित्र गमे सर, त्याचप्रमाणे कैलास चौधरी सर, राठोड सर, इतर प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो, मैत्रिणी, बंधू भगिनींनो, आता माझा परिचय करून देताना सरांनी सांगितलं की मी दळवट नावाच्या अतिदुर्गम भागामध्ये 78 साली MBBS मी 77ला झालो, डिसेंबर 77ला, आणि 78ला नोकरी लागायची होती मला. आणि आम्ही बॉन्डेड कॅन्डिडेट होतो की आम्हाला कंपल्सरी सर्व्हिस करावीच लागत होती. सर्व्हिस उपलब्ध होत्या. तर मी डायरेक्टर मॅडमकडे गेलो, जे आम्हाला सर्व्हिस देतात. मी त्यांना सांगितलं की मला अतिदुर्गम भागामध्ये पाहिजे, सेवा करायची आहे. ते हसायला लागले. म्हटलं मूर्ख आहेत का तू? सगळे मुलं सांगतात तालुका, जिल्हा, आणि तू अतिदुर्गम. म्हटलं मॅडम मला पाहिजे. त्याचं कारण तुम्हाला मी सांगतो. त्यात खूप वेळ जाईल म्हणून सांगायची इच्छा नव्हती माझी, पण सर म्हटलं की तुम्ही सांगा, मुलांना जरा कळेल, त्यातून त्यांना मार्गदर्शन होईल. तर मित्रांनो, माझी आर्थिक परिस्थिती अतिशय सामान्य म्हणण्यापेक्षा दयनीय होती. मी हायस्कूलला आणि कॉलेज शिकत असते. दयनीय. मी माझ्या मामाने माझं शिक्षण केलेलं आहे. माझ्या घरी काहीच अजिबात नव्हतं. त्याचे कारणं वेगळे आहेत. कारणही सांगून टाकतो. माझे वडील अल्कोहोलिक होते, त्याला दारुडे म्हणतो आपण. ते माणूस हुशार, आता वडिलाला कोणीच वाईट म्हणणार नाही, पण त्या दारूमुळं, सरांना माहिती सगळं, त्या दारूमुळं ते घरी 5 पैसे त्यांनी कधी आणले नाही. त्यामुळे आम्ही 4 भाऊ 4 बहिणी, या सगळ्या भावंडांची आवाळ अतिशय. आता हे तर तुमचा वेळ चालला आहे आपल्या एवढी सांगण्यामध्ये. पण अशा परिस्थितीत माझ्या मेडिकलला नंबर लागला. आणि मेडिकलला नंबर लागला तिथं खर्च लागतो. ॲडमिशनची त्यावेळेला मला 325 रुपये फी होती. आणायची कोडून? आईने कशी तरी एक म्हैस पाळली होती, ती म्हैस विकावं लागली 325ला. फार दुःखाची गोष्ट. ॲडमिशन घेतलं, पण तिथं रोजचा खर्च. पण मला मॅट्रिकलाच डिस्टिंक्शनमध्ये असल्यामुळे स्कॉलरशिप मिळायची आणि ते मी पैसे साचून ठेवले. मेडिकलला गेल्यावर ते 1000-1500 रुपये होते. पण नंतर मी ठरवलं की 1000-1500 संपले की आपण तिथं एक 5 स्टार हॉटेल तयार झालं, बांधलं होतं नुकतंच, अँबेसेडर औरंगाबादला. तिथं आपण काम करायचं. संध्याकाळी 1-2-3 तास जाऊन करायचे. त्यांना काय 40-50 रुपये देतील, त्यातून आपलं असं ठरवून टाकलं. आणि मग स्कॉलरशिप मिळेल आपल्याला. नंतर स्कॉलरशिप साधारण दिवाळीनंतर मिळते, सगळ्या स्कॉलरशिप तुम्हाला माहिती आहे. मग आपण कसं तरी धकू असं चाललं होतं. पण योगायोग असा बघा, माझा त्या एक संत तुकाराम म्हणून समाज कल्याण खात्याचं हॉस्टेल आहे. त्या हॉस्टेलला माझा मेडिकलला ॲडमिशन घेतल्यावर 2 महिन्यातच माझा नंबर लागला. तिथं अर्ज देऊन ठेवला होता. इथले सर, आत्ता कोणते सर होते? भगत सर होते. तुम्हाला यांना अनुभव आहे. तर त्या हॉस्टेलमध्ये केस कापायचे पैसे, सकाळी दुधाचे पैसे, कपडे, ॲप्रन, स्टेथोस्कोप, वाटेल ते पुस्तक मेडिकल, इंजिनिअरिंग आणि सगळ्या मुलांना मिळतात. त्या ठिकाणी माझं शिक्षण झालं. अतिशय लाड. फक्त एकच अट, नापास झाला नाही पाहिजे. नापास झाला तुमचा नंबर गेला. तर अशा ठिकाणी मी शिकलो. फार चांगलं माझं शिक्षण झालं. आणि ते होत असताना दुसऱ्या MBBSच्या दुसऱ्या वर्षाला असताना एक पुस्तक माझ्या हाताला लागलं. त्या पुस्तकाचं नाव होतं ट्रायबल इंडिया ऑफ व्हेरियर ॲल्विन. हा व्हेरियर ॲल्विन हा ग्रस्त ब्रिटनचा. तो साबरमती आश्रमात आला
गांधी महाराज बाबांना भेटला आणि म्हटलं की मला काहीतरी काम द्या, भारतात मला इथं काम करायचं. ते म्हटलं तू डांग जिल्ह्यात जा, तिथं आमच्या आदिवासीच सेवा कर. हा डांग जिल्ह्यात गेला, तिथं काही दिवस सेवा दिली. डांग जिल्ह्यातून तो नागपूर भागामध्ये भंडारा जिल्ह्यात गेला, तिथून तो पुढं झारखंड, तिथून पुढं आणखी बंगालमध्ये, आणि तिथून तो नॉर्थ ईस्ट म्हणजे आपलं मेघालयामध्ये गेला. मेघालय, आसाम, मेघालय. तर मेघालय शिलाँगला ते सेटल झाले आणि तिथंच ते वारले. त्यांची समाधी पण मी पाहून आलेलो आहे. तर या माणसाने मला एवढं भारीत केलं आणि प्रेरित केलं की हा ग्रस्त ब्रिटनहून आला आणि भारतामध्ये त्यांनी एवढी सेवा केली. त्याचे डिटेल चारित्र्य मी सांगत नाही, मला सगळं माहिती आहे. पण एकच सांगतो, त्याने संताळ नावाच्या मुलीशी, संताळ समाजातल्या संताळ आदिवासी समाजातील मुलीशी लग्न केलं. तिचं नाव लीला. ते लीला तिचे फोटो बिटो सगळे त्या पुस्तकात. फार अतिशय चित्तवेधक ते पुस्तक, चित्तवेधक. आणि आदिवासींच्या सगळ्या प्रथा त्याच्यात दिलेल्या. तेव्हा ते वाचणं आपल्याला उत्सुकतेने वाचत चालतं, माणूस वाचत. मी मेडिकलचा अभ्यास सोडला आणि तेच वाचत बसायचो. हो, इतकं ते पुस्तक असं होतं. तर मग त्यांना 4 मुलं झाले. मोठ्याचं नाव युधिष्ठिर एकाचं नाव, अर्जुन एकाचं नाव, भीम, नकुल, 4 मुलं त्या माणसाने ठेवले. आता मला सांगा, ब्रिटनचा माणूस इथं येतो, इथल्या मुलीची, आदिवासी मुलीचे लग्न करतो, हे नावं ठेवतो. माणूस नाही का चक्रावून जाईल ना, की आपण काहीतरी करायला पाहिजे. मग मी तेव्हा ठरवलं की आपण एवढं फुकट गव्हर्नमेंटने मला शिकवलं आहे, तर आपण काहीतरी सेवा समाजाची करायची. आणि त्या दृष्टिकोनातून मी त्या मॅडमना भेटलो आणि म्हटलं मला आदिवासी एरियातच काम करायचं, जिथं कोणी जात नाही. ते म्हटलं इथे एक बारे गाव आहे आणि इथे दळवट गाव आहे. त्या दळवट गावाला पुणे म्हणजे दोन्ही इकडून आबोण्यापासून 17 किलोमीटर पायी जावं लागायचं त्या काळात. आता इतकी सोय झाली तिथं पब्लिक स्कूल आहे. आता दळवटला पब्लिक स्कूल, गेस्ट हाऊस मोठं एकदम भारी. तर त्या गावाला त्या जाताने पायी जावं लागायचं. एक गाडी राहायची वीरशेत नावाची, ती हुकली तुम्हाला आबोण्यापासून पायी जावं लागायचं. तर त्या ठिकाणी मी गेलो. इतकं दुर्गम आणि इतकं वाईट परिस्थिती. तेव्हा साप वगैरे तर निघाले. माझ्या घरात 12 साप निघाले होते एकदा. ते क्वार्टरला अंडी घातली सापाने पायरीच्या याच्यामध्ये आणि ऊन पडलं आणि एक 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 निघालं. डॉक्टरच्या बांधलेल्या घरात जर एवढे साप निघू शकतात तर आदिवासीच्या घरात किती निघत असेल विचार करा तुम्ही. आणि खूप साप चावल्याची केसेस तिथं व्हायच्या. आता बघा, हा योगायोग काय, त्याला सुदैव म्हणा दुर्दैव म्हणा, त्यातून मी सापच्या ट्रीटमेंटचा मास्टर झालो. हां, मला ते अनुभव एवढा आला, तिथं मास्टर झालो. दुसरी अडचण तिथं अशी होती की दुर्गम भाग असल्यामुळं डिलिव्हरी जरी पेशंट आली, अतिशय दुर्दशा त्याची, भयंकर दुर्दशा. पण मला जेवढं नॉलेज होतं त्या काळात MBBS, त्या नॉलेजवर मी तिची सेवा केली. आणि माझ्या लक्षात आलं की डिलिव्हरीचं शास्त्रामध्ये शिकणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी पुढं DGO झालो. तर दळवटला मी का गेलो होतो त्याचं तुम्हाला थोडक्यात कारण सांगतो. आज निर्भय कन्या अभियान, म्हणजे मुलींना निर्भय बनवायचं आहे. तर मी असं म्हणेन की मला जे आयुष्यात अनुभव आला की शून्य होता भोपळा. माझी आर्थिक परिस्थिती निव्वळ भोपळा. माझ्या ठिकाणी जे माझे तेव्हाचे क्लासमेट होते, मी कोपरगावला शाळेत होतो मामाकडं, जे सत्य तुम्हाला सांगतो. तर माझ्याबरोबर जेवढे डिस्टिंक्शनमध्ये आले होते, तर ज्यांची परिस्थिती खराब होती त्यांनी काय करावं, ते म्हटलं आपल्याला पहिले नोकरी लागायला पाहिजे. आम्हाला लगेच नोकरी उपलब्ध असायची. तेव्हा टेलिफोनमध्ये लागले 3-4 जण. मी म्हटलं नाही, मला डॉक्टर व्हायचं. पुढं काहीच नाही, पैशाची सोय नाही, तरी पण मला डॉक्टर व्हायचं. आणि मी डॉक्टर होऊन दाखवलं. दैवाने मला साथ दिली, कसं कसं घडत गेलं. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जे तुम्ही ठरवलं ना, जर खरोखर मनापासून ठरवलं तर ते शक्य आहेच. जीवनामध्ये ते अशक्य नाही, ते सहज शक्य आहे. तर आपण ह्या मुलींचे आत्ता किंवा पौगंडावस्थेतल्या मुलींना सध्या कुठल्या आजारानं तोंड द्यावं लागतं आहे त्याच्याबद्दल थोडक्यात पाहूया. सगळ्यात कॉमन जो सध्या आजार आहे तो आहे PCOD. PCOD तुम्हाला ऐकून आहे की नाही माहीत नाही आहे. तत्पूर्वी आपण स्त्रीची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, जनन संस्था, याच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, आपण मागे बोललेलं आहे याच्यावरती. तरी आता आपण त्याची थोडी रिव्हिजन म्हणून सांगूया. तर मी 2-4 प्रश्न विचारतो. मी ज्यांना विचारेल त्यांनी सांगायचं आहे. मासिक पाळीमध्ये
श्रीबीज पाळीच्या कितव्या दिवशी तयार होतं? लाल दिदी, हे बघा, ज्यांना आलं नाही तर अपमान वाटून घेऊ नका. तुम्ही काय डॉक्टर थोडेच आहे किंवा तुम्हाला मेडिकलचे विद्यार्थी आहात. फक्त तुमचं जनरल नॉलेज किती आहे हे मला टेस्ट करायचं. कृपया दुःख म्हणजे वाईट वाटून घेऊ नका. दीदी तू सांग बरं, तू लाल, तूच ना. पाळीच्या कितव्या दिवशी श्रीबीज तयार होतं? तुझ्या आयडिया सांग. श्रीबीज तर तयार होतं 100%, त्याशिवाय पोरं कसे होतील. पण ते पाळीच्या कितव्या दिवशी तयार होतं नाही माहिती ना? जाऊ फॉरगेट. दीदी खालून 1 नंबर लास्ट. पाळीच्या कितव्या दिवशी श्रीबीज तयार होतं नाही माहिती. कोणाला माहिती आहे? दीदी सांगा प्लीज. मॅडम 3ऱ्या दिवशी. ओके, अजून कोणाला माहिती आहे? हां, तर मी सांगतो आता. म्हणून मी टेस्ट केलं की मी एकदा सांगितलेलं इथे येऊन तर किती लोकांच्या लक्षात आहे आणि आज सांगण्याची गरज. जर सगळे करेक्ट उत्तर आले असते तर मी त्याच्यावर बोललोच नसतो. पण मला असं वाटतं की बोलणं गरजेचं आहे. कारण ते बऱ्याचदा आपण डॉक्टर कोणी भाषण न करता सांगत असताना सगळं लक्ष असतंच असं नाही आहे. आणि आपल्याला काय गरज आहे आणि त्याची काय असे म्हणून आपण ते दुर्लक्ष करतो आणि ध्यानात राहत नाही. तर हे इथं तुम्हाला हा चार्ट दिसतो का? हे फोटो दिसतो का? फोटो हा हां. तर हे एखादी काडी असते तर चाललं असतं. हे बघा, ही गर्भपिशवी आहे. माझा आवाज भरपूर मोठा आहे. हे बघा, ही गर्भपिशवी, ही ओटी पोटात त्या हाडाच्या खाली असते. राईट. गर्भपिशवीला 2 नलिका असतात. त्यांचं नाव आहे फॅलोपियन ट्यूब. त्या फॅलोपियन ट्यूब पुढं या ग्रंथी गाठ आहे, गोटी आहे. गोटी एवढ्या आकाराची गोटी. गोटी शब्द आपल्याला लगेच कळतो. ग्रंथी आणि काय ते शब्द लवकर ध्यानात येत नाही. आणि आणखी स्पष्ट शब्द सांगतो. पुरुषांना जशा वृषणामध्ये गोट्या असतात, बीज ग्रंथी, एक्झॅक्टली तशा गोट्या स्त्रियांना असतात. फक्त त्या पिशवीच्या बाजूला असतात. या बाजूला एक गोटी, या बाजूला एक गोटी. यातून म्हणजे ओहोरी म्हणतात त्याला, किंवा श्रीबीज ग्रंथी, ह्या 2 ओहोरी असतात. हे झालं. आणि ही गर्भपिशवी आपल्या योनी मार्गामध्ये उघडलेली असते. हे तिचं तोड. हे अवयव जरी ओटीपोटात असलं तरी त्याचं सगळं फंक्शन, त्याचं कार्य हे मेंदूतून कंट्रोल होतं. मध्य मेंदूमध्ये पिट्युटरी नावाची ग्रंथी आहे. त्या पिट्युटरी ग्रंथीमधून जे हार्मोन्स तयार होतात, त्या हार्मोन्स याचे सगळं कार्य कंट्रोल करतात. आणि पिट्युटरीचे जे हार्मोन्स कोण कंट्रोल करतं? तर त्याच्यावरती एक हायपोथॅलॅमस म्हणून भाग आहे मेंदूचाच. हायपोथॅलॅमस म्हणजे काय? तर मन, तुमचे विचार, तुमच्या डोक्यात जो विचार आला, आनंदाचा आला, त्या ठिकाणी उत्तेजित करणारे फॅक्टर तयार होतात. रागाचा आला तो फॅक्टर तयार होतो, दुःखाचा आला तो फॅक्टर तयार होतो. हे हायपोथॅलॅमस म्हणजे मन. म्हणजे तिथं जे फॅक्टर तयार होतील ते फॅक्टर पिट्युटरीवरती ॲक्शन करतात आणि पिट्युटरीचे ॲक्शन गर्भपिशवीवर होते, गर्भाशय या सगळ्या समस्येवर होते. आता सांगायचा उद्देश तुमच्या लक्षात आला असेल की याचं जे कार्य आहे ते पाळी येणं आणि मुलं तयार करणं. तर याच्यावरती तुमच्या मानसिक गोष्टीचा, संतुलनाचा अतिशय परिणाम होतो. मानसिक संतुलन, दुःख झालं, राग आला, काही नैराश्य आलं की तुमच्या पाळीच्यामध्ये दोष तयार होतो. याचं कार्य कसं चालतं थोडक्यात सांगतो मी तुम्हाला. पाळीचा जो पहिला दिवस असतो, पहिल्या दिवसापासून हे याचा अस्तर जे आहे, गर्भपिशवीचं अस्तर वाढायला लागतं पहिल्या दिवसापासून. तर ते पाळीच्या 14व्या दिवसापर्यंत वाढत जातं. 14व्या दिवसापर्यंत समजा पहिल्यांदा एक पेशी असेल, ते साधारण 6 एकावर एक 6-7 थर जमतात आणि साधारण ते 10 ते 15 मिलीमीटर त्याची थिकनेस होते पाळीच्या 14व्या दिवसापर्यंत. 14व्या दिवसानंतर हे जी श्रीबीज ग्रंथी आहे हिच्यातून बीज निघतं. आता मी जो प्रश्न विचारला की श्रीबीज कधी तयार होतं, तर पाळीच्या 14व्या दिवशी. लक्षात राहील सगळ्यांच्या. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे.
मुलं बाळ होताना ते कंट्रोल कसे करायचे किंवा मुलं कसे व्हायला पाहिजे हे आपल्याला हे कळलं तर तुम्ही प्रयत्न करू शकता कोणत्याही जोडपं. हेच माहीत नाही. बरेच लोक माझ्याकडं मूलबाळ होत नाही म्हणून येतात. मग मला येऊन सांगतात की आम्ही खूप प्रयत्न केले पण मूल काय होत नाही. मी म्हटलं काय काय प्रयत्न केले तुम्ही? नाही आम्ही बरोबर ते ज्या दिवशी मूलबाळ राहतं त्या दिवशी संबंध ठेवतो. ओके व्हेरी गुड. कधी संबंध ठेवता? पाळीच्या 4थ्या दिवशी. पाळीच्या 4थ्या दिवशी जर तिथं काही नाहीच आहे, बीजच नाही आहे, तर मूल कुठं होईल? बरं म्हटलं मग पुढं किती दिवस संबंध ठेवता? एक 7-8 दिवस ठेवतो, त्यानंतर बंद करतो. कुठून पोरं होतील त्यांना? आणि त्याला फक्त मी सांगितलं की तुम्ही पाळीचं त्या दिवसाच्या आसपास संबंध ठेवा 5 दिवस. पुढच्याच महिन्यात त्याला गर्भ राहतो. तिथून निघाल्यावर हे फुल त्याला पकडतं. नंतर त्या नळीत येते, तिथे ॲम्पुला त्याला दिसतं नाही तुम्हाला, ॲम्पुला नावाचं इथे पोकळी आहे. हे ॲम्पुला जरा चुकलेलं आहे ॲक्च्युली, ते असं फुगीर भाग पाहिजे. चेंबर येते, त्या ॲम्प्युलामध्ये ते बीज येतं. आणि त्या काळात जर का पती पत्नी संबंध आला, पुरुष बीज इथं पडतात आणि ते बीज स्पम म्हणतात, इथं दाखवलं चित्रामध्ये. हे स्पम तिकडे जातात बाहेर पण येतात. कारण एका वेळेला स्पम किती पडतात? 6 ते 7 कोटी. कोटीवर किती शून्य बघा तुम्ही, 7-8 शून्य आहे. 6 ते 7 कोटी बीजं पडतात पुरुषाची. आणि ते जिथं रस्ता सापडेल तिकडे जातात. तर त्याला चांगला सुकर रस्ता हा इकडं आहे, त्याला सोपा जाणारा रस्ता म्हणजे का माहिती आहे का? तर त्या बाजूचं जे मीडियम आहे ते स्पमसाठी जे चांगलं आहे तसं मीडियम तिथे उपलब्ध करून दिले निसर्गाने. त्यामुळे ते तिकडे जातात, जास्त ट्यूबमध्ये जातात. आणि ॲम्प्युलामध्ये गेल्यावर जर त्याची स्त्रीबीजाशी गाठ पडली तर गर्भ तयार होतो. आणि गाठ नाही पडली तर ते बीज तिथून निघून जातं. गर्भ तयार झाला की 8 दिवस ते तिथंच राहतं चेंबरमध्ये. त्याचा आईच्या कुठल्या शरीरातल्या कुठल्याही पार्टशी संबंध नसतो. म्हणजे त्या ट्यूबलासुद्धा ते चिटकत नाही, ते तरंगत असतं. मग त्यावेळेला त्याचं न्यूट्रिशन कोण करतं? त्याला तर रक्तपुरवठा नाही, कुठं अटॅचमेंट नाही, तरी ते जिवंत राहतं. आणि त्याची डिव्हिजन चालू असते. एका सेलचे आईची अर्धी सेल, बापाची अर्धी सेल म्हणून पुन्हा एक सेल बनते, म्हणजे जीव बनतो. आणि त्याचं मग भरा वाढ व्हायला लागते. तर साधारण 7 दिवसपर्यंत तिथं वाढ होते. त्या काळामध्ये त्याला न्यूट्रिशन जे आहे, हे जे 7-8 कोटी स्पम्स होते ते लिक्विफाय होतात. त्यातले जे स्पम म्हणजे सगळ्यात बेस्ट प्रोटीन आहे, ते प्रोटीन त्या बाळाला काम येतं, त्या बीजाला. आणि त्याच्यावर ते जगतं. म्हणजे आपल्याला बऱ्याच सांगत, हे जर एकच बीज लागतं तर देवाने 8 कोटी 9 कोटी कशाला तयार केले? तर त्याचं त्या अनेक जे कारणं आहेत त्यातलं हे एक कारण आहे. पण जर मिलन झालं नाही त्यांचं आणि गर्भ तयार झाला नाही तर बीज पडून जातं. आणि बीज पडल्यानंतर 14 दिवसानंतर काय होतं? हे जे अस्तर आहे, या अस्तरामध्ये वाढ थांबते. पण तिथं न्यूट्रिशन म्हणजे जे महत्त्वाचे जे जीवन जगण्यासाठी आवश्यक गोष्टी आहे, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, विटॅमिन्स, मिनरल्स, त्याची वाढ यायला लागते त्या पिशीमध्ये. आणि स्पंजी तयार होतो. आपण गादीचा वाफा म्हणतो ना, तसं तयार होतं. पण जर तिकडे मिलेनच झालं नाही, बाळ तयार नाही झालं, तर ॲटोमॅटिक पाळीच्या 28व्या दिवशी हे जे अस्तर आहे ते हळूहळू सुटायला लागतं. कारण त्याचं काम राहिलं नाही, काही बीज तयारच झालं नाही. ते जर तयार झालं असतं तर या गादीच्या वाफेवर आलं असतं, तिथं वाढलं असतं 9 महिने ते. पण ते तयारच नाही झालं. आणि म्हणून मग 28व्या दिवशी पहिल्यांदा या भागातलं अस्तर पडून जातं, नंतर या भागातलं, नंतर या भागातलं, नंतर या भागातलं, असं 5 दिवस हे अस्तर शेड ऑफ होतं, पटून जातं. त्याला आपण काय म्हणतो? MC, राईट. त्याला पिरियड आलं असं म्हणतात. तर पिरियड येण्याची प्रक्रिया ही अशी आहे. मूलबाळ होण्याची प्रक्रिया थोडक्यात तुम्हाला मी सांगितलं आहे. पाळी येण्याची प्रक्रिया थोडक्यात सांगितलेली आहे. तर हे PCOD काय भानगड आहे? PCOD काय? प्रत्येक महिन्याला बीज तयार झालं तर ते रेग्युलर, ती नॉर्मल लेडी. पण बीज तयार झालं आणि ते फुटलंच नाही, बाहेरच नाही आलं, तिथंच साचून राहिलं, तिथंच थांबलं. ते बीज तिथं थांबलं की त्याचं शिस्ट तयार होतं. या महिन्याला थांबलं, त्या पुढच्या महिन्याला थांबलं, त्याच्या पुढच्या महिन्याला. जर हे फुटलं नाही तर
पाळी पण येणार नाही, पाळी येतच नाही, फुटलं तर पाळी येते. मग हे शिस्ट त्या ओव्हरी साचत राहिलं, पुढच्या महिन्याचं, त्याच्या पुढच्या महिन्याचं, त्याच्या पुढे यायचं, मग अनेक शिस्ट साचले. अनेक या शब्दासाठी इंग्रजी शब्द आहे पॉली. पॉली म्हणजे अनेक. मग हा शब्दाला पॉली ओव्हरियन सिस्टिक डिसीज, PCOD, पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज असा शब्द आलेला आहे तो. आणि त्या म्हणजे थोडक्यात तुम्हाला लक्षात आलं असेल की पॉली ओव्हरियन डिसीज म्हणजे काय, की ओव्हरीमधून बीज निघत नाही, ते साचत चालतं, त्या बाईला पाळी येत नाही, त्या मुलीला, त्या पेशंटला पाळी येत नाही. म्हणजे पहिलं लक्षण काय राहील PCOD डिसीजचं, तर पिरियड रेग्युलर येणार नाही. 1.5 महिन्याला येईल, 2 महिन्याला येईल, 3 महिन्याला, 6 महिनेसुद्धा पिरियड येत नाही. हे का बरं होतं, तर बऱ्याचदा जेनेटिक, फार कमी पर्सेंटमध्ये जेनेटिक, म्हणजे आईला असेल तर मुलीला ते होतं, घराण्यातून चाललेलं. पण हे एकमेव कारण नाही आहे. दुसरं कारण आहे ओबेसिटी, जाड. जर ओबेसिटी वाढत चालली, स्थूलता वाढत चालली, तरीसुद्धा बीज तयार होत नाही, PCOD तयार होते. तिसरं आहे बॅलन्स, मानसिक अस्थिरता. मानसिक अस्थिरता आली की तिकडं पिट्युटरीचं कार्य थांबलं. पिट्युटरीचं कार्य थांबलं तर बीज तयार व्हायला जे हार्मोन लागतात सुटायला, ते सफिशियंट होत नाही आणि मग ते साचत चालतात. तर हे असे ढोबळमानाने ओबेसिटी त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि व्यायाम नसल्यामुळं ही रिव्हर्स सायकल आहे, दुष्टचक्र येते. व्यायाम नाही म्हणून ओबेसिटी म्हणून PCOD. तर व्यायाम नसणं हा सुद्धा एक याचा भाग आहे. तर आता जेनेटिक आपल्या हातात नाही आहे. शक्य झालं मानसिक संतुलन आपल्या हातात आहे, हे ना. मित्रांशी गप्पा मारणे, पुस्तकं वाचणे, कोणाचा सल्ला घेणे, योगासनं करणे, बऱ्याच गोष्टी आहे. त्यातून मानसिक संतुलन कसं मिळेल किंवा जे प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम सोडायचा प्रयत्न करायचा. तिसरा जो आहे महत्त्वाचा ओबेसिटी, तो मात्र आपल्या हातात आहे. तर ओबेसिटीबद्दल आमच्याकडे लोक येतात, डॉक्टर एखादी गोळी द्या वजन कमी करायचं. गोळ्या आहेत त्याच्या कमी करायचे वजन, परंतु ते गोळ्या बंद केल्या की डबल वेगाने वजन वाढतं. सुरुवातीला तुम्ही घेऊ शकता, पण आपण पहिल्यापासूनच वजन न वाढण्यासाठी काय करायला पाहिजे, तर यासाठी आपल्याला आहारावर जावं लागेल. आहारामध्ये कुठले कुठले पदार्थ असतात, तुम्ही 4थीपासून आपल्याला शिकवलं जातं की प्रथिनं, कार्बोहायड्रेट, फॅट, जीवनसत्व आणि क्षार. तर क्षार, जीवनसत्व हे अन्नातून मिळतात आपल्याला, त्याचा तो वेगळाच चॅप्टर आहे. पण अगोदर या वजनावर आपल्याला जायचं आहे, वजन का वाढतं. तर आहारामध्ये कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन हे 2 असे घटक आहे ज्याच्यावर आपण वाढतो, मोठा होतो. पण ते बॅलन्समध्येच पाहिजे. इथं सगळ्या मुलींची तब्येती मी बघतो, बहुतेक सगळे चांगले आहेत, बॅलन्समध्ये आहेत. पण जेव्हा कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन याच्यामध्ये इम्बॅलन्स झाला, म्हणजे प्रोटीन कमी मिळाले आणि कार्बोहायड्रेट वाढले, तर ओबेसिटी यायला लागते. मग कार्बोहायड्रेट कशामध्ये, आजचं काय कारण आहे, तर आजचं आहे पाववडा, पिझ्झा, बर्गर, अजून बिस्किट आहे ना, ज्याच्यामध्ये फक्त तृणधान्य, पिष्टमय पदार्थ आहेत, ते आपण जास्त घेतो आणि त्या मानाने प्रोटीन्स घेतच नाही. आता तुम्ही कालचं जर दिवसभरचं जेवण आठवा तुम्ही की काय काय खाल्लं काल, मग तुमच्या लक्षात येईल की काल तर प्रोटीन काहीच मिळालेलं नाही आपल्याला. मग हे शरीराची सुदृढ वाढ होण्यासाठी आणि ओबेसिटी कमी करण्यासाठी आपण आपल्या डाएटमधले कार्बोहायड्रेट कर्टेल करायला पाहिजे. हे अनेकदा सांगूनही माझे पेशंटला काही जमत नाही. मग मी शेवटी SK पाटीलने एक फॉर्म्युला शोधून काढला आणि मी स्वतःवर तो अप्लाय केला. सर माझं वजन झालं होतं 84, चांगली मस्त कुटकुटी ढेरी पण आली होती, चालताना दम लागायचा. मग माझे लिपिड्स मी चेक केले, म्हणजे रक्त तपासलं, कोलेस्ट्रॉल खूप वाढले होते. अरे हे कसं काय झालं. मग माझ्या लक्षात आलं की डाएट कॅल्क्युलेट केलं तर माझं कार्बोहायड्रेट खूप आहे, पोळ्या 2-2.5 खातो मी, भात घेतो आहे, पण वरण, डाळ, कडधान्य अजिबातच नाही. मग कडधान्य जर तुम्हाला पाहिजे, मग आपण काय करू, रोज
मोड आले कडधान्य खाऊ, पण त्याचा कंटाळा येतो. मग किंवा मिसेस म्हटली की तुम्हाला ते धिरडे करून देते, याचं काय म्हणतात थालीपीठ, रोज थालीपीठ कसं काय खाऊ शकतो माणूस. मग मी म्हटलं एक आयडिया करू आपण, आता आपण पोळी खातो ना, पोळीच्या ऐवजी मूगच दळून आणू, डायरेक्ट कडधान्य दळून आणू आणि त्याच्याच पोळ्या खाऊ. 3 वर्षापासून, साधारण 4 वर्ष झाले मला आता, 4 वर्षापासून मी सकाळी एक भाकरी मुगाची आणि अर्धी पोळी भात, संध्याकाळी एक मुगाची भाकरी अर्धी पोळी भात हे खातो. इतका सुकडा होऊन गेलो. आता लोक सगळे मला म्हणतात तू आजारी आहे काय, माझे मित्र चेक करून घे, तपासून घे. अरे तू असं ना वेडासारखं करू नको, तू मोठं दुखणं नाही गेलं. सगळ्या दुखणं चालू असतात तपासायच्या गोष्टी 6-6 महिन्याला, काही नाही मला. आणि एकदम उत्साह असतो, सगळं एनर्जेटिक असतो, सगळं असतं. तर तुम्हाला तुमच्यापैकी कोणाला जर असं करता आलं तर बघा, उपयोगी आहे, 100% उपयोगी आहे. तर PCODचा एक जे कारण आहे ते ओबेसिटी, आणि ती घालवण्यासाठी ते तुम्हाला रेमेडी मी आत्ता सांगितलेली आहे. PCOD होऊ नये, PCODमुळे होईल काय, पाळीच नाही, पाळी नाही तर मूलबाळ नाही. जसे आता सर म्हटले की मूल होत नाही, वंध्यत्वाचं ते एक फार मोठं कारण आहे आजकाल. आणि मग PCODच्या लोकांना जर ट्रीटमेंट द्यायची असेल तर त्याच्या गोळ्या मिळतात, त्या हार्मोन्सच्या, म्हणजे हे रिलीज होण्यासाठी त्या गोळ्या रेग्युलर घ्यायला पाहिजे. वजन कमी करायला पाहिजे आणि व्यायाम करायला पाहिजे. व्यायाम करणं फार गरजेचं आहे. आता तुम्ही सर्वजण बसने वगैरे येता, तर तिथे तू काय व्यायाम करते, नाही ते वाटून नाही घ्यायचं, काय काहीच करत नाही. आता आपण जर प्रत्येकाला विचारलं तर 85% मुली ना कोणीच व्यायाम करतं, कोणी सांगणार नाही. हे पण चूक आहे. आता तुम्ही तर मुलीच आहात, माझ्या पेशंटला जर मी म्हटलो ना व्यायाम करा, दिवसभर फार काम असतं मला. काम असणं म्हणजे व्यायाम नाही, काम असणं म्हणजे ते काम आहे, तुमची ड्युटी आहे ती. व्यायामासाठी आपल्याला अर्धा पाऊण तास 1 तास द्यायलाच पाहिजे. व्यायाम ही टोटली डिफरंट एंटिटी आहे. व्यायाम करताना मानसिक अवस्थेतून वेगळ्या मानसिक अवस्थेत जातो आपण. ती वेगळीच अवस्थेत जातो, ते वेगळे हार्मोन्स तयार होतात, एनर्जी तयार होते, एन्झाईम तयार होतात. म्हणून तुम्ही अर्धा पाऊण तास व्यायाम हा करायलाच पाहिजे. तर PCODतून सुटका होण्याचं एक कारण असं, एक रेमेडी ही पण आहे की रेग्युलर व्यायाम करणे. मला वाटतं PCODवरती खूप बोलण्यासारखं आहे, पण ढोबळ मनाने सफिशियंट झालेलं आहे. अजून एका विषय किती वाजलं सर? हो का? अजून एका गोष्टीवरती, आता तुम्हाला माहीत नाही असं माझ्या लक्षात आलं, बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे की आत्ता स्त्रियांमध्ये जो कॅन्सर आहे त्यातला ब्रेस्ट कॅन्सर सगळ्यात वरती आहे. ब्रेस्ट कॅन्सर खूप कॉमन झाला. आणि दुसरा कॅन्सर आहे गर्भपिशवीच्या तोंडाचा कॅन्सर. हा जे इथं आहे ना, हा कॅन्सर किलर कॅन्सर आहे. तो झाला की कटला, तुमचं तिकीट कटलं, संपलं काम. लवकर पकडला तर नीट होतो. कुठलाही कॅन्सर लवकर पकडला तर पूर्ण बरा होतो. कॅन्सरची भीती डोक्यातून काढून टाका. कुठलाही कॅन्सर अर्ली स्टेजमध्ये पकडला तर पूर्ण बरा होतो. पण कॅन्सर हा असा आजार आहे, तो लवकर लक्षणं दाखवत नाही. लक्षणं न दाखवल्यामुळं आपण दुर्लक्ष करतो आणि लेट स्टेजला पकडतो आणि माणसांमध्ये मेल्याशिवाय राहत नाही. मग कॅन्सर झाला, हा जाणार. तर तसं काही नाही आहे. कॅन्सर जर अर्ली पकडला तर निरोध, हा सुद्धा कॅन्सर अर्ली स्टेजमध्ये पकडला तर पूर्ण बरा होतो. तर हा जो गर्भपिशवीच्या मुखाचा जो कॅन्सर आहे, इतर कॅन्सर कशाने होतात बऱ्याचसे आता शोध लागत चाललेले आहे, पण याच्यावरती जास्त संशोधन झालं. हा नंबर 1 किलर होतो एकेकाळी. तर तो का होतो असं लक्षात आलेलं आहे, आणि तो होतो व्हायरसने. ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. जसं तुम्ही आता कोरोना, आपण साथीतून आपण गेलो, आपण सगळे जगलो त्यातून. का बरं? आपल्याला वॅक्सिन दिलं होतं, प्रत्येकाने वॅक्सिन घेतलेलं आहे. शास्त्रज्ञाचं डोकं इतकं तुफान चालतं, भयंकर. कळलं पाहिजे त्यांना फक्त कशाने होतो. त्यांना कोरोना होतो कळलं, कशानं कळलं? व्हायरसने होतो कळलं, लगेच त्याच्यावर त्यांनी वॅक्सिन शोधून काढलं. तीच गोष्ट ह्युमन पॅपिलोमा व्हायरसची झाली. जेव्हा त्यांना कळलं की हा कॅन्सर व्हायरसने होतो, HPVने होतो, काय तुझा बेस बघतो, आणि त्याच्यावर एवढं संशोधन झालं तर त्याच्यावर आता वॅक्सिन तयार झालं. जर 13 वर्षाच्या आत
त्या मुलीने जर 2 डोस घेतले तिला आयुष्यात हा कॅन्सर होणार नाही. 13 ते 35 वर्षापर्यंतच्या लेडीजने 3 डोस घेतले तर तिला पण होत नाही. मग तुम्ही म्हणाल हे पुढच्याला जास्त ना आम्हाला का बरं कमी? तर हा जो कॅन्सर होतो, हे जो HPV व्हायरसचं इन्फेक्शन होतं ते कशाने होतं? ते इंटरकोर्स, काय म्हणू आपण त्याला, संभोगातून ते इन्फेक्शन होतं. अमेरिकेत याच्यावरती खूप संशोधन झालं. तिथल्या कॉलेजच्या मुलीचा पहिला सर्वे झाला. फर्स्ट इयरला मुलगी ॲडमिशन घेते, त्या सगळ्या मुलींचा HPV टेस्ट केली, हिच्या शरीरामध्ये HPV आहे का, आणि 4 वर्ष झाल्यानंतर टेस्ट केली. 85% मुलींना HPVची लागण झाली होती. याचा अर्थ तुम्ही ओळखा आता काय आहे की नाही? तर स्वैराचार म्हणजे अनिर्बंध सेक्शुअल ॲक्टिव्हिटी हे या कॅन्सरचं मुख्य कारण आहे, एक. आणि दुसरं गलिच्छपणा. कुठलेही जंतू कशाने वाढतात? घाणीमध्ये. स्वच्छता ठेवली नाही, पाठची भाग घाण राहिलं तिथं, तर त्याने पण होतं. पण मुख्य तर ते पहिलं जे बोललो तेच आहे जास्त कारण, स्वैराचारातून हा कॅन्सर होतो आणि पसरतो. बस त्याच्यावर बोलूच नाही आपण आता. तर यासाठी वॅक्सिन उपलब्ध आहे, वॅक्सिन तुम्ही घेऊ शकता आणि त्यातून कायमस्वरूपी सुटका होऊ शकते. बघा शक्य असेल तर थोडक्यात आपण पाळी कशी येते, मूलबाळ होण्याची ते बघितलं, आयडिया तुम्हाला आली असेल. हे PCODबद्दल थोडक्यात मी सांगायचा प्रयत्न केला आहे, आणि वॅक्सिनबद्दल अजून काही तुम्हाला माहिती असेल तर प्रश्न विचारा, थोडा वेळ आहे माझ्याकडे तर बोलतो. शंका असतील तर, कोणाचे काही प्रश्न असले तर विचारा. बऱ्याचदा आहे ना असतात, नाही न असता, किंवा मला एकटं येऊन विचार करू, माझ्या दवाखान्यात येऊन विचारा, नो प्रॉब्लेम. बऱ्याचदा जाहीर विचारायला बऱ्याचदा संकोच वाटतो. तर तुम्ही येऊन मला जरी विचारला, विनामूल्य भरपूर वेळ तुम्हाला देईल, निश्चित देईल. तर अशा रीतीने मला बोलवलं इथं, आणि माझे विचार आपण तुम्ही शांतपणे ऐकले त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. आणि जे सांगितलं ते थोडं लक्षात ठेवा, नक्कीच फायदेशीर आहे सगळ्यांसाठी. तुम्हाला विनंती आहे की वेट रिडक्शन आणि पुढचं आणखी बोललो त्याच्याबद्दल काळजी घ्या. इंटरकोर्स किंवा पती पत्नी संबंध जन्मभर तेच करायचं आहे, तुम्ही लक्षात घ्या. स्त्रीरोगतज्ञ म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे, संयमाला जगात तोड दे. संयम पाहिजेच. तुम्ही संयम सोळा जरी सुटला, आयुष्यातून उठायची पाळी आहे. नशीब तो HIV गेला, एडस. किती जीव घेतले त्याने, किती जीव घेतले. आपलं अंदरसूल नावाचं गाव आहे, अंदरसुलीतून 10 किलोमीटरवरती. तिथले मुलं एक दिवस मजा करा, चला पुण्याला जाऊन मजा करू म्हणे आपण. काय ते डान्स बार, गाडी भरली 10ची 10 पोरं पुण्याला गेले. काय पब काय म्हणतात नाही, डान्स पार्ट्या काय म्हणायचे त्या, बंद झाला आता. RR पाटलांनी बंद केलं ते बघायला जायचे पोरं. सर 10ची 10 HIV पॉझिटिव्ह, 10ची 10 HIV पॉझिटिव्ह. त्यांच्या आईबापांनी कुटुंबनियोजनाचं ऑपरेशन केलेलं, सगळे मेले. मी मेडिकल ऑफिसर होतो, सगळे मेले. म्हणून कोणतीही गोष्ट करताना विचारपूर्वक करा. त्यातली त्यात ही गोष्ट करताना मुलीने फार विचारपूर्वक करायला पाहिजे. एकच गोष्ट शिकून घ्या, लर्न टू से नो. नाही म्हणायला शिका. एवढंच तुम्हाला मी सांगतो आणि आजचे 2 शब्द संपवतो. धन्यवाद सर.
स्त्रियांच्या आरोग्याच्या संदर्भानं किंवा एकूणच आरोग्याच्या संदर्भानं अतिशय मौलिक असं मार्गदर्शन आदरणीय पाटील सरांनी या ठिकाणी केलेलं आहे. मी आदरणीय पाटील सरांच्या प्रति महाविद्यालयाच्या वतीनं, सन्माननीय प्राचार्य साहेबांच्या वतीनं आणि संयोजकांच्या वतीनं त्यांच्या प्रति खूप खूप कृतज्ञता व्यक्त करतो. आणि आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करण्याची विनंती महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांना करतो. धन्यवाद सर. कालपासून आपल्या महाविद्यालयामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत निर्भय कन्या अभियान हा उपक्रम आपण राबवतो आहोत. काल आपल्याला कराट्यांमधनं स्वसंरक्षण कसं करायचं याविषयी मार्गदर्शन देण्यात आलं. त्यानंतर आपल्याला मुलींच्या बाबतचे जे कायदे आहेत, नियम आहेत, त्याबाबत ॲडव्होकेट ईशा पटेल यांनी मार्गदर्शन केलं. त्यानंतर आज माझे मार्गदर्शक येवला तालुक्यामध्ये स्वतःच्या नावाचा एक ठसा उमटविणारे आमचे स्नेही आदरणीय पाटील साहेब यांनी स्त्रियांच्या बाबतचे जे आजार आहे आणि त्यांनी त्याबाबत कुठली काळजी घ्यावी याबाबत अतिशय बहुमोल अशा प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे. मला सांगायला मोठा आनंद वाटेल की साहेबांनी आत्तापर्यंत 80,000पेक्षा जास्त बाळंतपणं, 80,000पेक्षा जास्त, लक्षात घ्या, 80,000पेक्षा जास्त बाळंतपणं त्यांनी केले. एवढंच नाही तर स्त्रियांच्या आरोग्याच्या बाबत याही पूर्वी आपण आपल्या महाविद्यालयामध्ये कधी ऑनलाईन व्याख्यान घेतलेलं आहे, कधी प्रत्यक्ष व्याख्यान घेतलेलं आहे. आणि यातून सर आम्हाला एक खूप गोष्ट जाणवते की अजूनही आपल्याला मुलींना व्यक्त होता येत नाही, बोलता येत नाही. म्हणजे बऱ्याच वेळेला महिला प्राध्यापिकेशी सुद्धा ते एवढं मोकळेपणाने बोलत नाही. आणि सरांचा एकूण अनुभव बघता आणि त्यांची समाजाप्रती जी भावना असते या अनुषंगाने मला नेहमी असं वाटतं की वर्षातून एकदा तरी सरांनी आमच्या महाविद्यालयामध्ये येत जावं की जेणेकरून या मुलींना मोकळेपणाने काही बोलता येईल, त्यांना जे काही अडचणी असतात त्या मांडता येतील. कारण आपल्याकडे बऱ्याच वेळेला आपण शरीराची जी काळजी ज्या पद्धतीने घ्यायला हवी असते ती घेत नाही. पण शरीराच्या काळजीबरोबरच आपल्याला मनाची खूप काळजी घ्यावी लागते. आणि सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं की जे हार्मोन्स तयार होतात ते जर त्या पद्धतीने तयार झाले नाहीत तर आपल्या शरीराला ते डिस्टर्ब करतात. त्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य हे विशेषतः स्त्रियांना जपणं फार गरजेचं असतं. सर आपण तर ग्रामीण भागाचा सगळा अनुभव आहे. मी असं बघितलेलं आहे की ग्रामीण भागामध्ये आजही एकत्र कुटुंब पद्धती जिथं आहे किंवा मोठमोठे कुटुंब आहे, सगळ्यांचे जेवण झाल्यानंतर स्त्रिया जेवण करतात आणि त्यावेळेस त्यांना राहील की नाही याचाही भरोसा नाही. म्हणजे बऱ्याच वेळेला इतरांना काही कमी पडू नये म्हणून त्या प्रयत्न करतात आणि स्वतः अर्धपोटी वगैरे राहतात. मागच्या एका व्याख्यानात एक अनुभव त्यांनी सांगितला होता, तो फक्त मी सांगतो, सरांनीच सांगितला होता. ते आम्ही यूट्यूबला अपलोड केलं होतं आणि खूप हजारो लोकांनी सरांचं व्याख्यान पाहिलं, खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या. ते सरांनी जे उदाहरण दिलं होतं ते फक्त मी इथं उद्धृत करतो आणि मग इथे थांबेल. की सरांकडे एक ग्रामीण भागातले म्हातारे आपल्या लेकीला घेऊन आले आणि तिचं HB म्हणजे ते गरोदर होते आणि 9च्या आत तिचं ते HB होतं आणि तोपर्यंत चेकसुद्धा केलेलं नव्हतं. सरांनी जेव्हा सोनोग्राफी करून आणि रिपोर्ट करून बघितलं तर असे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. तेव्हा सरांनी काही टिप्स दिल्या आणि जेव्हा ती पुन्हा म्हणजे अगदी बाळंतपणाच्याच वेळेला आले तेव्हा पुन्हा रिपोर्ट केला तेव्हा कळालं की तिचं HB 9 ते 11 जाऊन पोहोचलेलं आहे. 3 ते 14. हां, 3 ते 14 हां. मग ते सरांनी जे उदाहरण दिलं ते मला खूप अपील झालं होतं. मी मुलांनाही ते सांगतो की काय करत होते ती म्हातारी आजी. तिची तर आर्थिक परिस्थिती नव्हती. बाजरीची भाकरी आणि त्याच्यावरती लसणाची चटणी, बाजरीची भाकरी आणि गुळ, तेल, मलिदा, गुळ. हां, काय करायची ती भाकरी बाजरीची भाजताने तव्यावर भाकरी असली की तिचं ती फोडायची. पापुद्रा असतो ना, पापोडा म्हणतो आपण, तो फोडायचा आणि त्याच्यामध्ये तेल ओतायची भाकरीमध्ये. पण ती एकदम भाकरी खरपूस लागते. ती तव्यावरून घेतली की तिच्यात गुळ घालायचा मोठा, तेल ओतायचं, लगेच मलिदा करायचा आणि लसणाची चटणीबरोबर खाऊन घ्यायचं. आता यातला प्रत्येक इन्ग्रेडियंट महत्त्वाचा आहे.
गूळ, आयर्न भरपूर, एनर्जी, त्याच्यामुळे हिमोग्लोबिन वाढतं. तेल, फॅट तिला गरजेची, बाळ वाढते पोटात, तिला स्वतः ती फॅट महत्त्वाची. आणि लसूण हा तुम्हाला अनेक आजारांपासून दूर करतो, हे तर आहेच खरं. त्याचबरोबर तुमची भूक प्रदीप्त करतो आणि जे खाल ते पचवून टाकतो. लसणाची चटणी, गोळ्याचा मलिदा, याच्यावरती त्या आजीने एकही गोळी न घेता हिमोग्लोबिन 314 नेऊन ठेवलं होतं. आणि मला वाटलं ती आता जेव्हा डिलिव्हरीला आली त्या मुलीला होता पोलिओ, नात त्यांची. आता ती डायरेक्ट डिलिव्हरीला आली जुलै महिन्यामध्ये, पाऊस पडतो आहे, रात्रीची गोष्ट. आणि आली, पाहिलं मी, अरे बापरे, आजी हिमोग्लोबिन, गोळ्या घातल्या का? एक गोळी घेतली नाही, पैसेच नाही आमचे. म्हटलं पैशाचे काय करायचं, सरकारी मिळतं ना. कोण नेलं आम्हाला सरकारी? म्हटलं ते बायका येतात ना, आम्ही वस्तीवर राहतो, हे प्रत्येकाच्या अडचणी. मग केलं काय तू? म्हटलं ही आता मी घेणार नाही, पोरगी मारणार आहे तुझी, कारण मला माहिती आहे सिजर करावं लागणार आहे. इतका बी चिडलो, इतका हात. कारण का चिडलो माहिती आहे का? स्वतःची सुटका आपल्या अंगावर येऊ नये. बघा माणूस कसा स्वार्थी असतो. आता माझ्या अंगावर येणार, हिचा मृत्यू आपल्या अंगावर येणार, म्हणून खूप आदळआपट केली. पण तरी आता करावं तर लागणारच. ते बाहेर कुठं पावसात ठेवता येईल का? मध्ये घेतलं, तपासलं, सलाईन लावलं, म्हणलं ते काळायचं जे होईल ते होईल, बघूया. आणि डिलिव्हरी झाली सुखरूप झाल्यावर माझा आनंद गगनात मावेना. का बरं? वाचलो. असं मनुष्य स्वभाव आहे. वाचलो बा तिच्या आईला फार. आणि मग तिचं रक्त तपासलं तर तिचं रक्त होतं 14. चाट पडलो मी. मग आजीबाईला म्हटलं तुमचे पाय द्या पुढं, पाय पडतो तुमच्या. काय दिलं? आणि मग तेव्हा मला कळलं की हे दिलं तिने. म्हणून मी प्रत्येक भाषणावर सरांनी लक्षात ठेवलं. बघा ते हे फार महत्त्वाचं आहे. आजीबाईचा बटवा आहे ना, फार महत्त्वाचं आहे. तुमच्या घरातसुद्धा ओल्ड जे आहेत ना त्यांना मी अजून विचारतो. माझ्या आईला पण तेव्हा विचारायचो मी, तू काय करायची तेव्हा? मला तर सगळं माहिती आहे हो आज काय, पण तू तेव्हा काय करायची असं झाल्यावर. तर ते ऐकण्यामध्ये फार ज्ञानात भर पडते. त्या आजीनं मला किती शिकवलं आहे. तिच्याकडून शिकलो ना. अशा तर खूप गोष्टी मी शिकलेल्या. पुढच्या वेळेला आपण बोलू. सरांनी अशा बऱ्याच टिप्स दिलेल्या आहे. म्हणजे एखादं इन्फेक्शन झाल्यानंतर जल पाणी टाकून ती एक खूप चांगली, मला वाटतं सरांनी 1 मिनटात ते सांगावं. कारण बऱ्याच वेळेस सर आता व्हायरल इन्फेक्शन खूप जणांना होतं आहे आणि मलासुद्धा हा फार चांगला अनुभव आला. सर इथे कोविडचे 2 पेशंट कॉलेजला सापडले होते. त्यावेळेस मी मात्र हादरलो होतो की आता याच्या सानिध्यात आहोत आणि आपला नंबर लागणार, डेफिनेटली लागणार. जेव्हा सरांनी मला हे सुचवलं आणि मी ती जलधारा करत गेलो तर मला खूप जलनीती माझ्याकडे ते 2 पात्र आहे. त्याचा खूप मला फरक वाटला. फक्त सरांच्या तोंडून 2 मिनिटात तेवढं ऐकूया सांगतो. पण मला एक सांगा, आता बसलेल्यापैकी जलनीती कोण करतं? किती लोक करतात? छान दीदी, वा, उभं राहा. मॅडम आहे. टाळ्या वाजा. व्हॉट एव्हर इट मीन, पण तुम्हाला येतं. प्रत्येकाने जलनीती शिकून घ्या. इतकी महत्त्वाची आहे आणि इतक्या गोष्टीतून आपल्याला ती संरक्षण देणारी आहे. तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर जलनीती येत असेल, तुम्हाला जन्मात कधी खोकलाच होणार नाही. रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजे श्वसनाचा आजार तुम्हाला होणारच नाही. तर जलनीती का बरं महत्त्वाची आहे? तर कुठलीही गोष्ट आपल्याला श्वासनलिकेत जाते ती नाकातून जाते, तोंडातून जाते. तर नाकातून जेव्हा जाते तर या ठिकाणी पोकळी आहे, इथं पोकळी आहे, पोस्टीरियर फॅरिंग्स तिथं पोकळी आहे. ज्या ठिकाणी आपलं काहीच वस्तू जात नाही, गुळणा जात नाही, पाणी जात नाही, काही जात नाही, आपोआप, बरं का, फेकल्याशिवाय आपोआप जात नाही. आणि त्यामुळे ते जंतू तिथे आरामात वाढतात, मस्त वाढतात. आणि मग घशात एकदा उतरले की खोकला आल्याशिवाय राहत नाही. बरं, तो खोकला तुम्हाला 8-8, 15-15 दिवस जातो. काही औषधं घ्या, योग्य औषधं मिळाले नाही, 15 दिवस तर हमखास राहणार. मग यातून जर तुम्हाला सुटका पाहिजे असेल तर पहिल्यांदाच पकडा त्यांना, इथं आहे ना तेव्हाच त्यांना मारून टाका. तर मॅडम मला माहिती आहे कसं करतात ते. भांडी येतात त्याची, सिंपल आहे. मान एवढी वाकडी करायची, भांडं कोमट पाणी, मीठ
मीठ, कोमट पाणी आणि बिटाडीन नावाचं औषध मिळतं मार्केटला. बिटाडीन, जसं आयोडीन होतं ना पूर्वी, आता आयोडीन संपलं, आता बिटाडीन आलं, सॉफ्ट आणि फार गुणकारी. ते जे थेंब टाकायचे आणि इकडून ते नाकात लावलं की या नाकातून आपोआप पाणी बाहेर येतं. ते जेव्हा आपण इकडून टाकतो त्यावेळेला या सायनसमध्ये जातात, या सायनसमध्ये जातात. नंतर डोळा ते नाक एक नलिका आहे, अश्रू जे येतं आपलं ते पाणी सगळं नाकातून बाहेर पडत असतं, तर तिथे एक नलिका आहे, त्या नलिकेत जातात ते पाणी. आणि त्या ठिकाणी जेवढे लुटारू बसलेले लपून चोट्टे त्या सगळ्यांना खलास करतात, सगळ्यांना खलास करतात. एकदा इकडून घातलं नंतर इकडून घालायचं, दोनदाच करा. एक भांडं इकडून टाका, एक भांडं इकडून टाका, खलास. तुम्हाला डॉक्टरचं तोंड पाहिजे गरज नाही आहे दुखण्यासाठी, इतकं छान आहे ते. कुठलाही आजार, अगदी करोनासुद्धा याने ते गेला ना, करोनासुद्धा जंतू वाढले नाही, ते खलास झाले. ज्या लोकांनी जलनीती केली त्यांना करोना झालाच नाही, असं आहे. म्हणून ते शिकून घ्या. सुरुवातीला काय होतं माहिती आहे का, माहीत नसतं ना, नाका तोंडातून खा खू वा उलट्या बिलट्या सगळं होतं. पण मला हे करायचंच, मला मेडिकलला जायचंच, जाऊन दाखवलं, तसं निश्चय करायचा, आपोआप येतं सगळं येतं. सरांच्या भाषणामधनं आम्हाला नेहमी अशा टिप्स मिळत असतात. त्यामुळे आमचाही उद्देश हाच असतो की माझ्या विद्यार्थ्यांचं, विद्यार्थिनींचं आरोग्य अतिशय चांगलं असलं पाहिजे, माझ्या स्टाफचंही आरोग्य चांगलं असलं पाहिजे. त्यामुळे आज सर आले, सरांनी अतिशय चांगलं गायडन्स दिलं, त्याबद्दल मी सरांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. मलाही सरांसारखं सांगावंसं वाटतं की 1998ला मी येवल्यात आलो आणि त्यावेळेस गौतू पाटील सर माझे HOD होते. ते म्हणाले की अनुष्टुपचं एक असे वाचक आहे, तुम्ही त्यांना अंक द्या तुम्ही. मी म्हटलं बरं एखादा डॉक्टर कसं काय अनुष्टुप वाचेल. माझ्या पुढं प्रश्न वेगळाच होता की मराठीचे प्राध्यापक वाचत नाही आणि डॉक्टर साहेब कसे अनुष्टुप वाचतील, एवढं सगळं ज्याला आपण काय म्हणतो समीक्षेच्या भाषेत असलेलं. आणि मग सरांच्या सान्निध्यात आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आज आपल्या प्राध्यापकांचं जेवढं वाचन नाही त्यापेक्षा कितीतरी पटीने सरांचं वाचन आहे. मग ते इंग्लिश पुस्तकं असू दे, मराठी असू दे, वेगवेगळे मॅगझिन्स असू दे, हा एक त्यांचा पार्ट झाला. आणि मग त्या अभ्यासामधनं, त्यांच्या गायडन्समधनं या सगळ्या गोष्टी येतात. दुसरं 2017ला आपल्याकडे नॅक आले आणि मग सरांनी स्वतःच्या खर्चाने आपल्या कॉलेजच्या जे पुढचे रोडच्या कडेला आता जे झाडं आहे तिथं झाडं लावलेले होते आणि मला ते लेवलिंग करायचे होते. ते थोडे झाडं होते, मी काही फार विचार केला नाही आणि ते झाडं म्हणजे गेले ते. आणि सरांचा मला निरोप आला, म्हटले तुम्ही फार चांगले आहात पण मला तुमचं काही पटलेलं नाही. मी म्हटलं मला चांगलंही म्हणतं तर काय पटलेलं नाही. मग त्यांनी मला सांगितलं की ते सगळं नॅक आलं, ग्रेड मिळाली, हे सगळं बरोबर आहे, माझ्या झाडांचं काय. मी म्हणालो सर तुम्हाला तुमचे झाडं लावून देतो. आज अतिशय डौलाने ते झाडं उभे आहेत, ते सगळं श्रेय सरांकडे जातं. तर मग ते आणकाईचा किल्ला असू दे, तिथे बीजारोपण करणं, दर पावसाळ्यामध्ये मित्रांना घेऊन सर तिथे जातात, अनेक बिया फेकून देतात अनेक आणकाई डोंगरावरती. आज मी जो 20 वर्षापूर्वी आणकाई डोंगर पाहिलेला आणि आज जो डोंगर आहे तो या सगळ्यांच्या या अशा प्रयत्नामधनं झालेला आहे. म्हणजे बऱ्याच वेळेस डॉक्टरकी करत असताना असं सामाजिक भान ठेवणारी माणसं फार कमी आहे. सरांनी या सगळ्या गोष्टी जोपासलेल्या आहे. मी आज सरांना वेळ कमी विनंती करेल, सर पुन्हा एकदा तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांपुढे या आणि आम्हाला गायडन्स करा. धन्यवाद सर. धन्यवाद सर. आता त्यामुळं अधिकचं न बोलता आभार व्यक्त करण्याची विनंती मी आमचे सहकारी डॉक्टर नानासाहेब दाभाडे सर यांना करतो. धन्यवाद सर. महात्मा गांधी विद्या मंदिर नाशिक संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला, तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आणि विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज निर्भय कन्या अभियानाचे दुसरे पुष्प गुंफण्यासाठी आदरणीय गुरुवर्य डॉक्टर SK पाटील सर आपल्यामध्ये आले. त्यांनी फार मोलाचं आपल्याला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आदरणीय सरांचे मनापासून खूप खूप अभिनंदन करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो.
धन्यवाद सर. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गुरुवर्य आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांचे आभार व्यक्त करतो. तसेच उपप्राचार्य दी सागर सर यांचे आभार व्यक्त करतो. शैक्षणिक पर्यवेक्षक RP ठाकरे सर यांचे आभार व्यक्त करतो. तसेच दुसरे आपले सहकारी मित्र ज्येष्ठ प्राध्यापक भंडारी सर यांचे आभार व्यक्त करतो. तसेच ज्यांनी प्रत्येक वेळी चांगलं सूत्रसंचालन करतात असे आजही त्यांनी अतिशय चांगलं सूत्रसंचालन केलं ते आमचे मित्र आदरणीय प्राध्यापक रामप्रसाद वावळ सर यांचे आभार व्यक्त करतो. सर्व प्राध्यापक प्राध्यापिका आणि उपस्थित सर्व विद्यार्थिनी आपण फार चांगल्या प्रकारे आपण ऐकून घेतलं सरांना. ते आपण प्रत्यक्षात अंमलबजावणी करावी अशी आपल्याला विनंती करतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करतो. धन्यवाद.